नमस्कार. सुहास माने मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. विद्युत सहायकासाठी अत्यंत महत्त्वाची अशी आणि आनंदित बातमी आहे. आज कागदपत्र पडताळणीची लिस्ट साईटवरती जाहीर झालेली आहे. लिस्टमध्ये नावे आपलेले आहेत, त्यासमोर त्यांची झोनची नावं अलॉट केलेली आहेत आणि कागदपत्र पडताळणी ही दिनांक 20/8/25 ते 22/8/25 या कालावधीत जाहीर केलेली आहे. आणि कागदपत्रे काय लागणार आहेत आपण व्हिडिओमध्ये समोर बघूया. तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. महावितरण जाहिरात क्रमांक 6/2023 विद्युत सहाय्यकपदी निवड झालेल्या उमेदवारांची परिमंडळ निवड यादी व कागदपत्राची पडताळणी. जाहिरात क्रमांक 6/2023 अनन्य विद्युत सहाय्यक या पदाकरता दिनांक 29/12/2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती व ऑनलाईन क्षमता चाचणी दिनांक 20 ते 22 मे 2025 दरम्यान घेण्यात आली होती. उपरोक्त जाहिरात क्रमांक 6/2023 अनन्य विद्युत सहाय्यक पदाची निवड यादी व सविस्तर सूचना कंपनी संकेतस्थळावर 30/7/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहेत. निवड झालेल्या उमेदवारांच्या ऑनलाईन अर्जामधील नोंदी अर्हता संबंधिताच्या कागदपत्राची प्रमाणपत्राची छाननी पडताळणी त्यांना वर्ग केलेल्या संबंधित परिमंडळ कार्यालयामार्फत दिनांक 20/8/25 ते 22/8/2025 रोजी सकाळी 10 वाजता सुरू करण्यात येईल. सोबत जोडण्यात आलेल्या यादीमधील उमेदवारांच्या नावासमोर नमूद केलेल्या परिमंडळ कार्यालयामध्ये व नमूद दिवशी उपरोक्त कालावधीमध्ये सकाळी 10 वाजता उमेदवारांनी मूळ कागदपत्रे प्रमाणपत्रासह स्वतः हजर राहणे अनिवार्य आहे. उमेदवाराची कागदपत्र पडताळणी नमूद दिवशी काही कारणास्तव पूर्ण न झाल्यास त्यांच्या कागदपत्राची पडताळणी पुढील दिवशी करण्यात येईल याची नोंद घ्यावी. जे उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी हजर राहणार नाहीत अशा उमेदवाराची उमेदवारी रद्द समजली जाईल व त्यांच्याशी भविष्यात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, अन्यथा अथवा त्यांची निवेदनाची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी. ऑनलाईन अर्जामध्ये नोंदवलेल्या नोंदणीसंबंधित दस्तऐवज दाखले छाननीकरता पडताळणीकरता उमेदवारांनी मूळ कागदपत्रे तसेच कागदपत्राच्या छायांकित प्रतीचा एक संच सोबत घेऊन उपरोक्त दिवशी उपस्थित राहणे अनिवार्य राहील. ऑनलाईन अर्जामधील व जाहिरातीमधील अर्हतेबाबत नमूद केलेले कागदपत्रे उमेदवार सादर करू शकले नाहीत तर त्यांची निवड रद्द करण्यात येईल व त्यास उमेदवार सर्वस्वी जबाबदार राहील. निवड झालेल्या उमेदवारांना नेमणुकीकरता हक्क म्हणून सांगता येणार नाही. निवड झालेल्या उमेदवारांचे दस्तावेज कागदपत्र छाननी केल्यानंतर जे उमेदवार पात्र होतील अशा उमेदवारांच्या नियुक्तीबाबत संबंधित नियुक्ती अधिकाऱ्यामार्फत कारवाई करण्यात येईल. उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी स्वखर्चाने यावे लागेल आणि यासाठी कोणताही प्रवास खर्च भत्ता दिला जाणार नाही. उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीसाठी येताना अद्ययावत अशा ओळखीच्या पुराव्याची मूळ प्रत व त्याची एक छायांकित प्रत जसे की स्वतःचे आधार कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, पारपत्र, वाहन चालक परवाना, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र इत्यादी आणणे आवश्यक आहे. सदर भरती प्रक्रिया माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल केलेल्या याचिका क्रमांक 9154/2024 व क्रमांक 3468/2024 संदर्भात माननीय न्यायालयाने दिनांक 16/4/2024 रोजी दिलेले आदेश तसेच औरंगाबाद खंडपीठ येथे दाखल केलेली याचिका क्रमांक 665/2024 व मान्य औद्योगिक न्यायालय ठाणे येथे दाखल केलेली याचिका क्रमांक 48/2012 न्यायालयीन प्रकरणाच्या अधीन राहून करण्यात येत आहे. निवड झालेल्या उमेदवारांनी खालील दर्शविल्याप्रमाणे मूळ कागदपत्रे व स्वसाक्षीकृत केलेले छायाप्रत कागदपत्रे तपासणीसाठी हजर राहावे. सिस्टीम जनरेटर ॲप्लिकेशन फॉर्म. ज्या उमेदवाराकडे ऑनलाईन अर्जाची प्रत उपलब्ध नाही अशा उमेदवारांना कागदपत्राच्या ठिकाणी सदर ऑनलाईन अर्जाची प्रत उपलब्ध करून देण्यात येईल. SSC गुणपत्रक व प्रमाणपत्र, ITI प्रमाणपत्र, इलेक्ट्रिकल वायरमॅन, सेंटर ऑफ एक्सलंट इलेक्ट्रिकल सेक्टर प्रमाणपत्र व राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र इत्यादी. जात प्रमाणपत्र. जातीचे वैधता प्रमाणपत्र नसलेल्या उमेदवारांनी जाती वैधताबाबतची सोबत जोडलेल्या यादीतील नमूद केलेली कागदपत्रे सादर करावीत. समांतर आरक्षणाच्या पृष्ठ समक्ष प्राधिकरणाकडून विहित केलेल्या प्रमाणपत्र उमेदवारांनी एक किंवा एकापेक्षा जास्त समांतर आरक्षणाची नोंद ऑनलाईन अर्जामध्ये केली असल्यास तशी सर्व प्रमाणपत्रे कागदपत्रे पडताळणीवेळी सादर करणे आवश्यक राहील. तसेच अधिवास प्रमाणपत्र, डोमिसाईल सर्टिफिकेट, सक्षम प्राधिकरणाकडे निर्गमित केलेले नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती खुला प्रवर्ग वगळून.
दिनांक 14/8/2025, स्थळ मुंबई. आणि खाली ज्या ज्या उमेदवारांची परिमंडळात निवड झालेल्या कागदपत्रांनी त्यांची यादी आहे. रोल नंबर, रजिस्टर नंबर, नेम ऑफ अलोकेशन झोन, डेट ऑफ व्हेरिफिकेशन इत्यादी कॉलम दिलेले आहेत.
टोटल 5381. कॅन्डिडेट रोल नंबर, जे रोल नंबर दिलेले आहेत ते डिस्क्वालिफाईड केलेले आहेत.